श्रोत्यांनो, आपण पाहताय चॅनल डीसी समाधान. कष्टाचं पीठ या कथा संग्रहातील चौथी कथा कर्जबाजारी भाग दुसरा. गाडी गाव कुसालगत आली. अनगणपा म्हणाला, अरे खांडा, परवा आमच्या धोंडानं रानात रस्त्याच्या कडाला वाघिणीचं एक पिल्लू पाहिलं होतं. ही त्या पिल्लाची आई वाघिण असली पाहिजे. बैलगाडी आबाजीच्या घरी वट्ट्या जोडून थांबली. समधी मंडळी बाजार घेऊन आपापल्या घरी गेली. मी आबाच्या शेजारीच राहत होतो. महावाला मारत्या बाजार घ्यायला पळतच आला. बाजारचं गाठोडं मारत्याकडे दिलं. आबा म्हणला, खांडा जरा येऊ बस. म्हणून मी तिथंच आबाच्या वाट्यावर टेकलो. आबानं बैल आळावर पाणी पाजून गव्हाणीला बांधले आणि त्यांना चारा टाकून गाडीतलं बाजारचं गाठोडं दगडा काकूकडे दिलं. काकून आणलेलं पाणी मी आणि आबा घाटा घाटा प्यालो. दगडा काकू बाजारचं गाठोडं घेत म्हणले, अहो अजून बी बेजोर राहणं कुणाला नाही. आज त्याला घरी यायला कोणीच जोड नाही. एकलाच आहे रानामध्ये आणि बिबळा आल्या म्हणतात आपल्या रानात. बांधीच्या वरच्या बाजूला आबाजीचं शेत होतं. त्याच बाजूला बिबळ्याचं कुर्र कुर्र असा आवाज आबानं आणि बाजारून येताना ऐकला होता. गिरजो रानात म्हणल्यावर आबाच्या मनामध्ये वेगळे विचार सुरू झाले. पोर एकटंच आहे, बिबळ्यानं हल्ला केला मग, आणि गिरजू तर लय भित्र आहे, असं काही बाई विचार आबाच्या मनात घोळू लागला. आबा दगडा काकूला म्हणाला, दगडे, मी खांडाला घेऊन गिरजूला सोबती जातो. इतक्यात संभाच्या वस्तीकडून आरडा वरडा ऐकायला आला. ए खांडा, कशाचा गोंधळ म्हणायचा. आबाचा त्या वाघानं संभाची शेळी धरली वाटतं या. त्याच्याच वस्तीवर आवाज येतो या. एवढ्यात गिरजू बी रानातून आला आणि आबाला म्हणला, अण्णा, हो अण्णा, आपल्याला पाण्याची नवी मोटर घ्यावं लागेल. जुनी मोटर सारखी बिघडती या. त्याच्यात लाईट बी टिकत नाही. तवा पिकाचं भरणं बी उरकत नाही. वरच्या टकरीतली पिकं पार करता लागली अण्णा. अरे गिरजू, आता पायका आहे मोटर घ्यायला. यंदा अवकाळी पावसानं पिकं झोपली. जी पिकं आली त्याला भाव नाही. या तरी काय करावं अण्णा. खांडा तात्यानं विहिरीसाठी जमिनीवर कर्ज काढलं होतं. तेव्हा आपण बी आपल्या जमिनीवर कर्ज काढून मग पाणीची मोटर घेऊया. इतक्यात दगडा काकू म्हणाली, कर्ज बिर्ज न करे बाबा. आपल्या आत्ताच्या नवऱ्यानं कर्ज थकलं म्हणून काय केलं माहित आहे ना. दगडे, कर्जाला देऊन कसं चालेल. फेडता हप्त्या हप्त्यानं. तशी आपली पाण्याची मोटर व्हायची नाही. अवधानी दिसलंय वांगाळ हाय. मिळती अर्धी कोरती सुकाना खावा. पिकावरली रोपटी चोरटी महागाई आणि कर्ज देणारी समजी शेतकऱ्याला चावायला निघाली. काय करावं शेतकऱ्यानं आणि जगावं तरी कसं. आबा त्या दगडा काकूकडे पाहत म्हणाला, अगं शेतकरी संपला म्हणजे होईल सारा शांत. आमच्या रानवाडीतली शेतकऱ्याची कोंबडं कोकल्यापासून कामाला सुरुवात. गुरढोराचं शेण काढायचं, शेणखूर करायचा, गाई म्हशीची धार काढायची. आंघोळ करून आम्ही समधी शेतामध्ये जायला तयार होतो. समजा शिवार माणसानं भरून जातो. शेतात गेल्यावर कामाची धावपळ सुरू होती. ज्याच्या शेतात नांगरणी पेरणी माग पडली की त्याला बाकीचे शेतकरी सावड म्हणून येरजीक म्हणून जातात आणि शेतीच्या कामाला मदत करून त्याला बरोबरीला आणतात. तिसरा प्रहार झाला की ज्याची कामं आटपली ती गावात येतात आणि गडद पडल्यावर पारावर गप्पा रांगतात. 8-10 जणांचा घोळका बसतो. एक दिवस असंच वावरातल्या मेहनतीच्या बैल आणि पिकाच्या खताच्या गप्पा रंगल्या होत्या. आणि इतक्यात दोंडा म्हणाला, अहो मंडळी, रासायनिक खतामुळे पिकल चांगली येतात, तर रासायनिक खत टाकलं की आपण शेतात शेणखत टाकत नाही. रासायनिक खताच्या जादा ढोसामुळे त्याचा परिणाम म्हणून वावरातले कीटक, तणनाशकामुळे मातीतला पाला पाचोळ्यापासून खत तयार करणारी असे कीटक, हे सूक्ष्मजीव कृमी त्या औषधांना मारतात. त्यामुळं पाला पाचोळ्याचं खत तयार होत नाही. कीटकनाशकांमुळे उपद्रवी कीटकांबरोबर उपयोगी कीटक जीवाणू हे समज मारतात. त्यांची संख्या बी कमी होती आणि त्याचा परिणाम म्हणून हे संतुलन बिघडतं बा जमिनीचं. मी म्हणलं, अरे मागल्या वर्षाला आबाचं सूर्यफुला इतकं जोरात आलं, पण सूर्यफुलाच्या बिया नुसत्या पोकळ. त्या बिया भरल्याच नाही, आवडतच नाही त्याला बिलकुल. अरे खांडा, बी भरल कसं.
त्या बिया भरण्यासाठी त्या पिकावर पीक फुलाऱ्यात आल्यावर त्याच्यावरती हे कीटक फिरले पाहिजे, भुंगे, मधमाशा, हे कीटक फिरले पाहिजे त्याच्यावर, पण त्याचं परागसिंचन होतं. पण ह्या औषधामुळे हे सगळे कीटक मरतात बघ. काय करायचं सांग बरं. दोनामध्येच बोलला, अरे मग आबाच्या वावरात ते किडे काही संपावर गेले होते वय. दोंडा चेष्टेने बोलला, अरे दोंडा तसं नाही, कोणत्या पिकाला औषध फवारणी केली की त्याचे रासायनिक औषधाचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं, फुलावर फिरणारी किडेही मरतात आणि मग परागसिंचन होत नाही आणि बिया भरत नाही, पोकळ राहतात. समजलं बरं का. म्हणजे त्या फुलामध्ये जीव पडत नाही असंच ना वय खांदा. अगदी बरोबर, एकदम बरोबर. शेतकऱ्याला कोणी पूर्ण सुख नाही बाबा. अरे शेतकऱ्याकडचं विक्रीचा माल संपला की कोण कोडून जादूची कांडी फिरवतो आणि लगलीच शेतीच्या मालाला भाव वाढतात. त्या वक्ताला आपल्याकडे पैसे राहत नाही आणि माल बी आपल्या घरात राहत नाही. मग आपण कर्ज काढून पिकं घेतो. आपला माल तयार होऊन बाजारला जायला लागला की कोण जादूगार पुन्हा भाव कमी व्हायची जादूची कांडी फिरवतो, तेव्हा लगलीच मालाचे भाव कमी होत्यात. शेतीमालाच्या भावाचा असं ही विपरीत चक्र फिरतंय. म्हणून शेतकऱ्याचं कर्ज वाढत जाते. या घरात पोराचं शिक्षण, पोरीचं लगीन, लोकांचं बँकेची देणेदारी, त्यामुळे आपल्या सारख्या शेतकऱ्याच्या डोसक्याला बोर होतो आणि मग शेतकरी आपसुका आत्महत्येकडे वळतो बघा. अरे मागल्या वर्षाला माया साडून कर्जापायी आत्महत्या केली, तोंड कसं नसू करता आबा बोलला. मी म्हणलं शेतीला लागणार खाद, औषध, बिभरण आणि जे जे शेतीला लागतं त्याच्या किमती कधीच कमी होत नाही, सारख्या वाढत जातात त्या किमती. बर कर्ज काढून शेती करावं तर पाऊस यावर नाही. एवढा परितन करून पीक आलं तर अवकाळी पाऊस त्या पिकाला झोप येतो. जेवढं वाचलं तेवढं शेतकऱ्याच्या पदरात पडतं आणि त्याला बी बाजारात दाम नाही म्हणल्यावर काय करणार तो शेतकरी. बरं का मंडळी, एवढं मात्र खरं आहे, जेव्हा एकदा का घरचा पोशिंदा आत्महत्या करायला लागतो तेव्हा त्या घराची वाशी फिरत्या. तसं समजा जगाचा अन्नदाता शेतकरी आत्महत्या करायला लागतो तेव्हा काहीतरी विपरीत घडणार असतं बघा. मग ह्यो जगाचा अन्नदाता वाचायला पाहिजे, नाही तर काय बी खरं दिसत नाही बाबांनो. कंडा हे खरं आहे आबा बोलला. रंगलेली बैठक संपली आणि प्रत्येकानं मारुतीचं दर्शन घेऊन आपापलं घर गाठलं. मित्रांनो, कथा संपलेली आहे आणि रोज तुम्ही कथा ऐकता, आनंदाची गोष्ट आहे, परंतु सबस्क्राईब करत नाही. सर्वांनी या कथेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट लिहायला विसरू नका. राम राम मंडळी, पुढच्या कथेत भेटू.